श्रावण महिन्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आनंदाचा, उल्हासाचा, भक्तीचा श्रावण महिना सुरू झाला आहे. आता श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार. श्रावणातले सोमवार हे विशेष महत्त्वाचे समजले जातात. या वर्षीचा श्रावण महिना खूपच खास आहे, कारण हा महिना भगवान शिवाच्या दिवशी म्हणजेच सोमवार पासून सुरू होत आहे आणि शेवट हा सोमवारीच होणार आहे. श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची पूजा करायची धार्मिक परंपरा आहे. दुसऱ्या सोमवारची शिवामूठ तीळ आहे. चला तर मग पूजा कशी करायची ते बघूया. महादेवाची पूजा करण्यासाठी पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावर नवीन वस्त्र अंथरायचे आहे आणि आता गणपती बाप्पांचे पूजन करायचे आहे. कारण कुठलेही पूजन करत असताना गणपती बाप्पांचे प्रथम स्मरण आणि पूजन केलं जातं. गणपती बाप्पांना स्नान घालून आता गणपती बाप्पांना हळद, कुंकू, पुष्प वाहून घ्यायचे आहे. त्यांना विराजमान करायचे आहे. गणपती बाप्पांचे पूजन झाल्यानंतर आता आपल्याला शिवलिंगाचे पूजन करायचे आहे. आता शिवलिंगाला रुद्राभिषेक घालायचा आहे. तर त्यासाठी दूध, दही, साखर, तूप, मध यांचा वापर करून रुद्राभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यावर शिवलिंगाला विराजमान करायचे आहे. तर त्यासाठी प्रथमतः थोडी तांदळाची रास घालून शिवलिंगाला विराजमान करायचे आहे. आता शिवलिंगाला भस्म लावून घ्यायचा आहे. पुष्प अर्पण करायचे आहे. महादेवाला अतिप्रिय असणारी म्हणजेच बेलाची पाने अर्पण करायची आहे. शमीपत्र अर्पण करायचे आहे. बेलाची 108 पाने अर्पण करीत असताना मनामध्ये मंत्रांचा जाप हा चालूच ठेवायचा आहे. तर बघा, आता दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ आहे. तर आपल्या हाताच्या मुठीमध्ये तीळ घेऊन त्यावर थोडे पाणी घालून आपल्याला ही शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करायची आहे. आणि ही शिवामूठ अर्पण करीत असताना मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा. आणि धूप दीप लावून आरती करायची आहे. कापूर ओवाळायचा आहे. तर अशा प्रकारे महादेवाची आपल्याला सेवा करायची आहे, म्हणजेच पूजन करायचे आहे. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करता येते. तुम्हाला माझी ही पूजा कशी वाटली याच्या प्रतिक्रिया चॅनलवरती कमेंट्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.